ही मूवी एका बेटावर 4 वर्ष अडकून पडलेल्या व्यक्तीची खरी कहाणी आहे। चक नोलन फेडेक्स कुरिअर कंपनीचा कर्मचारी। चक आपल्या कामाप्रती खूपच शिस्तबद्ध असतो। कंपनीकडून ग्राहकांना कुरिअर वेळेत मिळावं म्हणून चक नेहमी आग्रही असतो। त्यासाठी तो विविध देशांना भेट देत असतो जिथे जिथे कंपनीच्या शाखा कार्यरत असतात। चक कर्मचाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतो, त्यासोबतच वेळेचं महत्त्वही पटवून देत असतो। कॅली नावाच्या मुलीवर चकचं खूप प्रेम असतं आणि कॅली ही चकवर मनापासून प्रेम करत असते। ती दोघं खूप काळापासून रिलेशनशिप मध्ये असतात। त्यांनी लग्न करण्याचं ठरवलेलं असतं, परंतु चक कामात व्यस्त असल्यानं त्याला देश विदेशांच्या यात्रा कराव्या लागत असतात। त्यामुळेच त्यांचं लग्न अजूनही होऊ शकलेलं नसतं। एकदा ख्रिसमस आलेला असतो, पण चकला नेमकं त्यावेळी मलेशियाला कंपनीच्या महत्त्वाच्या कामासाठी जावं लागणार असतं। तो कॅलीला सांगतो की काहीही करून नव्या वर्षाच्या संध्याकाळपर्यंत तो वापस येईल, पण कॅलीला वाटत असतं की चकनं ख्रिसमस मध्ये तिच्या सोबत असावं। चक कॅलीची मनधरणी करतो, कॅली राजी होते। चक कॅलीला ख्रिसमसचं गिफ्ट देतो। कॅली ही चकला गिफ्ट म्हणून एक घडी देते, त्या घडीमध्ये कॅलीचा फोटो असतो। चक मलेशियासाठी उड्डाण घेतो। जेव्हा त्यांचं विमान पॅसिफिक महासागरावर असतं तेव्हा जोराचं वादळ येतं। वादळामुळे विमान महासागरात क्रॅश होतं। हे विमान फेडेक्स कंपनीचं प्रायव्हेट प्लेन असतं। त्यात फक्त 4च प्रवासी असतात आणि बाकी कुरिअर करावं लागणारं पार्सल असतं। त्या विमानातील लोकांपैकी फक्त एकटा चकच वाचलेला असतो। तो एअरबोट मध्ये बसतो। महासागरात उठलेलं भयंकर वादळ आणि खतरनाक लाटा त्याच्या एअरबोटला आपल्या सोबत वाहत नेतात। सकाळी जेव्हा चकचे डोळे उघडतात तेव्हा त्याला कळतं की तो आता एका बेटावर पोहोचला आहे। बेटावर तो चौफेर नजर फिरवतो, पण लांब लांब पर्यंत त्याला कुणीही दिसत नाही। बेटावर नारळाची व अशीच इतर झाडं असतात। डोंगर असतो, पण माणूस म्हणून चक शिवाय तिथं कुणीच नसतं। चक जोरजोरात आवाज देऊन पाहतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही। त्यानंतर चक वाळूत मोठ्या आकारात हेल्प लिहितो। जर रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर आलं तर त्यांना आकाशातून कळावं की इथं कुणाला तरी मदतीची गरज आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी चक उठतो तेव्हा त्याला दिसतं की वाळूत लिहिलेली अक्षरं लाटांमुळे मिटली गेली आहेत। तेव्हा तो अक्षरांवर मोठमोठी लाकडं ठेवून पुन्हा एकदा हेल्प हा शब्द रेखाटतो। चक सोबत वाहत त्या बेटावर कुरिअर मधले काही बॉक्स ही आलेले असतात। तो बॉक्स चेक करतो, पण खाण्याचं सामान त्यात नसतंच। चकला भास होतो की कुणीतरी तिथं आलं आहे। तो सर्वत्र आपली नजर फेरतो, पण नजरेस कुणीच पडत नाही। त्याच वेळी त्याच्या समोर एक नारळ पडतो। तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्यानं जो आवाज ऐकला होता तो नारळ पडल्याचा होता। समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसतं। तुर्तास चकला पिण्याच्या पाण्याचा इतर सोर्स नसतो, म्हणून केवळ नारळ पाण्यावरच आपली तहान भागवावी लागणार असते। म्हणून चक शक्य तितके कच्चे नारळ गोळा करतो, पण जमा केलेले कच्चे नारळ फोडून पाणी काढणं तितकं सोपं नसतं। खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर फायनली नारळ सोलून होल करून पाणी पिण्यात चकला यश मिळतं। चकला बेटावर 2-3 दिवस झालेले असतात। पाण्यातून चालताना त्याच्या पायाला दगडांमुळे जखमा होऊ लागतात, कारण त्याच्याकडे बूट किंवा चप्पल नसते। चक पाय जखमी होऊ नयेत म्हणून उपाय काढतो। तो पॅन्ट फाडून पायाच्या पंजांना गुंडाळतो, कारण त्याला एक उंच टेकडी दिसलेली असते। त्या टेकडीवर जाऊन सर्व दूर पाहण्याचा त्याचा विचार असतो। तो टेकडीवर जाऊन पाहू लागतो आणि त्याला समुद्रात एका ठिकाणी काहीतरी दिसतं। तसं तो लगबगीनं तेथून पुन्हा पाण्यात त्या गोष्टीकडे जाऊन पाहू लागतो, तर दुरून कशासारखी तरी दिसणारी ती गोष्ट पाण्यावर तरंगणारं एक प्रेत असतं। त्याच्या विमानाच्या एका पायलटचं प्रेत। ते पाहून चक खूप दुःखी होतो। चक पायलटला दफन करतो, पण दफन करण्यापूर्वी तो त्या पायलटचे शूज आणि त्याच्याकडे असलेली टॉर्च स्वतःजवळ ठेवून घेतो। असेच काही दिवस जातात। चक त्या बेटावर राहण्याचं कौशल्यही हळूहळू शिकू लागलेला असतो। तो पिण्यासाठी पाणी जमा करू लागलेला असतो। कसा जमा करू लागतो तर रात्री झाडाच्या पानांवर जे दव पडतं ते दव तो नारळात साठवत असतो। त्याशिवाय चक जेवणासाठी मासे पकडण्याचाही प्रयत्न करत असतो, तेही एकदम पुरातन पद्धतीनं मासेमारी करू पाहतो। मासे पकडण्यासाठी तो एका काठीला धारदार टोक करतो आणि ती काठी भाल्यासारखी पाण्यात फेकून मासे पकडू पाहतो, पण त्याला मासा काही केल्या सापडत नाही। चकच्या जेवणाचा मेनू असतो बेटावर मिळणारे खेकडे, नारळ पाणी आणि दवापासून गोळा केलेलं पाणी। एका रात्री समुद्रात त्याला जहाज दिसतं। जहाज नजरेस पडतात चक खूप एक्साइट होऊन जहाजाला आवाज देऊ लागतो, पण त्याचा आवाज दूर असलेल्या जहाजापर्यंत पोहोचत नाही। तो जवळच्या टॉर्चनं सिग्नल ही देऊ लागतो, पण टॉर्चकडे जहाजातील कुणाचंच लक्ष जात नाही किंवा त्यांना टॉर्चची लाईट दिसत नाही। जहाज निघून जातं। सकाळी चक निर्णय घेतो। जवळ असलेल्या एअरबोट मधूनच समुद्र पार करायची तो तयारी करतो, कारण त्याला वाटू लागलेलं असतं की त्याच्यापर्यंत कुणी येणारच नाही। जसा तो एअरबोट घेऊन समुद्रात जातो तसं समुद्राच्या मोठमोठ्या लाटा एअरबोटला पुन्हा महागारी किनाऱ्यावर आणून पोहोचवतात। ह्या सर्व प्रयत्नात चकच्या पायाला दुखापत होऊन रक्तस्राव ही
होऊ लागतो। एका रात्री बेटावर मुसळधार पाऊस पडू लागतो तेव्हा आश्रय घेण्यासाठी चक एका गुहेत शिरतो। तो जवळची टॉर्च चालू ठेवून झोपी जातो। सकाळ होते तेव्हा त्याला कळतं की टॉर्चचे सेल पूर्णपणे डिस्चार्ज झाले आहेत। आता त्याच्याकडे उजेडासाठी काहीच साधन नसतं। त्याच्या समोर रात्री उजेड कसा करायचा हा प्रश्न उभा राहिलेला असतो। शिवाय त्याला आग पेटवायची पद्धत ही ठाऊक नसते। बाहेर येऊन तो पुन्हा कंपनीचे बॉक्स तपासू लागतो जे पाण्यात वाहत आलेले होते। त्यात त्याला उपयोगी पडेल असं फारसं काही मिळत नाही, पण एक दोन वस्तू मिळतात। त्यात स्केटिंग शूज असतात। त्या शूजला खाली ब्लेड असतात। चक त्या ब्लेडचा वापर चाकू सारखा कच्चे नारळ सोलण्यासाठी, काठीला धारदार बनवण्यासाठी करतो। तो धारदार काठीनं पुन्हा एकदा मासे पकडण्याचा प्रयत्न करतो। ह्यावेळी मात्र चकला जेवणात मासे खायला मिळतात। आता त्याला आग पेटवण्याच्या समस्येचं समाधान शोधावं लागणार असतं। कच्चे खेकडे आणखी जास्त काळ अन आता सापडलेले मासे तो न भाजताच खाऊ शकणार नसतो। भाजण्यासाठी रात्री उजेडासाठी त्याला अग्नीची आवश्यकता पडणारच असते। तो प्रयत्न करू लागतो। आग पेटवण्यासाठी तो वाळल्या लाकडावर हातानं काठी फिरून घर्षणातून आग पेटवू पाहतो। ह्या प्रयत्नात त्याच्या हाताचे तळवे सोलून निघतात, पण इतके प्रयत्न करून ही आग काही पेटत नाही। चक खूप निराश होतो। फ्रस्ट्रेटेड चक जोरजोरात ओरडू लागतो, पण काही वेळानं त्याच्या मनात येतं अजून एकदा आग पेटवण्याचा प्रयत्न करून पाहू, पण जरा वेगळ्या पद्धतीनं, ज्यामुळे त्याच्या हाताला दुखापत होणार नाही। आणि हा प्रयत्न त्याला निराश होऊ देत नाही। आग पेटते। चक खूप आनंदी होतो। ह्या बेटावर आल्यापासून चक पहिल्यांदा आनंदी झालेला हा क्षण असतो। चकला सामानात एक फुटबॉल ही मिळालेला असतो। त्या फुटबॉलवर चकच्या हाताचं रक्त लागलेलं असतं। तो त्यावर डोळ्यांचा नाकाचा आकार काढतो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागतो। फुटबॉलवर विल्सन लिहिलेलं असतं, तर बेटावर आता त्याचा विल्सन नावाचा मित्रही त्याच्यासोबत असतो। अचानक चकची दातदुखी उफाळून येते। त्याला दातदुखीचा त्रास खूप आधीपासून होता, पण तो दात काढताना वेदना खूप होतील म्हणून डॉक्टरकडे जाण्याचं टाळत आला होता। आता मात्र तो दात खूप वेदना देऊ लागलेला असतो आणि चक निर्णय घेतो तो दात काहीही करून काढून टाकायचाच। मग तो जवळच्या ब्लेडनं दात तोडून लागतो। दात निघता चक बेशुद्ध होतो। हळूहळू असेच काही दिवस जातात। खरं तर दिवस नाही, आता चकला बेटावर आल्यापासून 4 वर्ष झालेली असतात। ह्या 4 वर्षात बेटावर असलेल्या चक मध्ये त्याच्या राहणीमानात खूप बदल झालेला असतो। आधी तो जाड होता, आता तो सडपातळ बांध्याचा झालेला असतो। त्याची दाढी केस लांब लांब वाढलेले असतात। आताचा चक बेटावर राहण्यास पूर्णपणे शिकलेला असतो। तो लांबूनच भाला फेकून मारतो आणि त्यात पाण्यातला मासा सापडतोही। तो सहजपणे मासे पकडू लागलेला असतो। चक आणि विल्सन मध्ये म्हणजे त्या फुटबॉल मध्ये खूप दृढ मैत्री झालेली असते। चक सर्व काही बोलायचं ते विल्सनशीच बोलत असतो। एका सकाळी चक नाश्ता करत असतो तेव्हा काहीतरी आदळत असल्याचा आवाज त्याला ऐकू येतो। तसं तो तिकडे जाऊन पाहतो तर तिथं त्याला एक पत्रा दिसतो। तो पत्रा पाहून त्याला आयडिया सुचते। त्याला वाटू लागतं ह्या बेटाहून महासागर पार करून तो जाऊ शकतो, पण महासागर पार करण्यातली सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे मोठमोठ्या लाटा। कारण ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा चकनं जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा महासागराच्या लाटांनी त्याला वापस पुन्हा बेटाच्या किनाऱ्याकडे ढकललेलं होतं आणि त्यामुळेच 4 वर्षांपासून चक ह्या बेटावरचा रहिवासी झालेला होता। पत्रा मिळाल्यानंतर त्याच्यात हे बेट सोडण्याची, महासागर पार करण्याची, वापस जाण्याची आशा जागी होते। तो नारळाच्या झाडाची मोठमोठी लाकडं गोळा करतो। अनेक अडचणीचा सामना करत लाकडांपासून एक तराफा बनवतो। तो हवेची दिशा बदलण्याची वाट पाहू लागतो। त्यानं ठरविलेलं असतं त्या पत्र्याचा वापर तो हवेच्या विरुद्ध दिशेला करणार, शिडासारखा, जेणेकरून तराफ्याला बूस्ट मिळत राहील। हवेची दिशा बदलता चक तराफा घेऊन निघतो। तो आपल्यासोबत त्याचा मित्र विल्सनलाही घेतो। चकचा सामना होतो मोठमोठ्या लाटांशी, पण ह्यावेळी चक त्या लाटा पार करतो। अथांग महासागरातला हा छोटासा प्रसंग होता, पण ह्यापूर्वी ह्या लाटा चकला बेटावर नेऊन सोडत होत्या त्या आता त्यानं ओलांडलेल्या असतात। मात्र त्याला हे निश्चितपणे आताही माहित नसतं की पुढे जाऊन जमीन कधी कुठे दिसेल किंवा समुद्रातून जाणारं एखादं जहाज दिसेल की नाही। पण नुसतं लाटांचा सामना करत तराफा पुढे ढकलत नेणं एवढीच चकची अडचण नसते। त्याला सागरी वादळ, पाऊस ह्यांच्याशी भिडावं लागतं। खाण्यासाठी त्याला मासे सहज पकडता येऊ लागलेले असतात, तर पावसाचं पाणी नारळात तो पिण्यासाठी जमा करत असतो। एका क्षणी एक घटना घडते ज्यामुळे चक खूप दुःखी होतो। त्याचा मित्र विल्सन पाण्यात पडतो। चकला कळेपर्यंत तो फुटबॉल विल्सन त्याच्यापासून खूप दूर गेलेला असतो। तरीही चक विल्सनला आणण्यासाठी पाण्यात उडी घेतो, पण तो विल्सन पर्यंत पोहोचू शकत नाही। तो माघारी एकटाच तराफ्यावर येतो आणि खूप रडतो, कारण बेटावर बनलेला त्याचा एकमेव दोस्त त्याच्यापासून दूर झालेला असतो, ज्याच्याशी चक आतापर्यंत बोलत आला होता, मनातलं सर्व काही सांगत आला होता। जरी विल्सन फुटबॉल असला तरी चकच्या भावविश्वात विल्सनचं अस्तित्व
एका व्यक्तीप्रमाणेच तयार झालेलं असतं. म्हणूनच चक विल्सनच्या दूर जाण्यानं जोरजोरात रडतो. तो आपला प्रवास चालू ठेवतो. काही दिवस जातात. आता मात्र चक थकलेला असतो. त्याला मदत मिळेल, जमीन दिसेल, तो वापस आपल्या घरी आपल्या लोकात जाईल ही त्याची आशा मावळू लागलेली असते. त्याच वेळी एक अवाढव्य मालवाहतूक करणारं कार्गो जहाज त्याच्या जवळून जाऊ लागतं. जहाजातील काही लोकांना तराप्यावर पडलेला चक दिसतो. ते त्याला जहाजात घेतात. शेवटी चक आपल्या घरी आपल्या लोकात सुखरूप वापस येतो. पण त्याचं जग पूर्णपणे बदलून गेलेलं असतं. त्याच्या परिवारातील सदस्यांनी, त्याला ओळखणाऱ्या लोकांनी चकचं निधन झालं समजून त्याचा अंत्यविधीही उरकून टाकलेला असतो. सर्वात मोठा त्याच्या आयुष्यात बदल म्हणजे त्याची प्रियसी कॅलीचं लग्न झालेलं असतं. ती तिच्या आयुष्यात पुढे गेलेली असते. तिला एक मुलगीही झालेली असते. चक तिला भेटायला जातो. कॅली चकला पाहून खूप आनंदित होते. पण आता त्यांचं एकत्र येणं शक्य नसतं. तेव्हा ते त्यांचे मार्ग वेगवेगळेच राहतील म्हणून ठरवतात. चक कॅलीला तिनं दिलेली घडी वापस करतो, जी त्याच्या सोबत त्या 4 वर्षात बेटावर ही होती. ती घडी कॅलीच्या घराण्यातील खास वस्तू असते. म्हणून चकचा विचार असतो, परिवाराची वस्तू परिवारातच असायला हवी, कारण चक आता कॅलीच्या परिवाराचा सदस्य बनू शकणार नसतो. मात्र चक घडीतला कॅलीचा फोटो स्वतःजवळ ठेवतो. कॅली चकला म्हणते, तू ख्रिसमस पूर्वी निघताना वचन दिलं होतंस की वापस येशील. तेव्हा चक तिला सॉरी म्हणतो. त्यावर कॅली ही त्याला सॉरी म्हणते, कारण तिनं संसार थाटलेला असतो. कॅलीकडे ही चकनं भेट म्हणून दिलेली एक गाडी असते. ती त्याला वापस करते. चक गाडी घेऊन जाऊ लागतो, पण थोडस पुढे जाऊन ब्रेक मारतो. तसं कॅली गाडीकडे धाव घेते. चक ही गाडी रिव्हर्स घेतो. कॅली चकला म्हणते, मला नेहमी वाटत होतं की तू जिवंत आहेस, तू नक्की येशील, पण बाकी सर्व मला हा विचार सोडून दे म्हणून सांगत होते. माझं तुझ्यावर आजही प्रेम आहे. तूच माझं पहिलं प्रेम आहेस. चक ही तिला सांगतो त्याचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. ते एकमेकांना मिठी मारतात. त्यांची प्रियकर आणि प्रियसी म्हणून ही शेवटची भेट ठरते. काही क्षण ते दोघं विचार करत असल्याचं दिसतं. तेव्हा आपल्याला वाटतं की ती दोघं तिथून निघून जातील. पण चक कॅलीला म्हणतो, तू तुझ्या घरी जा, आणि चक कॅलीला घरापर्यंत नेऊन सोडतो. त्यानंतर आपल्याला दिसतं दुःखी चक त्याच्या मित्रासोबत बसलेला आहे. तो मित्राला म्हणतो, बरं झालं असतं जर मी त्या बेटावर मेलो असतो किंवा आत्महत्या केली असती. मी आत्महत्या करायचा विचारही केला होता, गळफास घेण्याचा प्रयत्न केलाही, पण मी नाही करू शकलो, कारण मला कॅलीच्या जवळ परतायचं होतं, जिवंत राहायचं होतं, आणि त्यामुळेच मी श्वास घेत राहिलो. कदाचित मी आजारीही पडलो असतो, पण मी फक्त कॅलीमुळे जिवंत राहिलो, आणि आज जेव्हा मी वापस आलोय तर मी कॅलीला गमावून बसलो आहे, असं म्हणून चक खूप इमोशनल होतो. मूवी मध्ये चक व कॅलीचं प्रेम प्रकरण जास्त दाखवलं नाही, परंतु ह्या दृश्याहून कळतं की त्यांच्यात खूप प्रेम होतं, पण एका दुर्घटनेमुळे संपूर्ण परिस्थिती बदलून गेली होती. शेवटी दाखवलं जातं की चकच्या जवळ आता ही एक पार्सल आहे, जे त्यानं बेटावरून सांभाळून आणलेलं असतं. त्या पार्सलवर एंजलचे पंख असतात. त्यानं तो बॉक्स बेटावर असतानाही उघडलेला नसतो. त्यानं ठरवलेलं असतं जेव्हा तो घरी जाईल तेव्हा ते पार्सल तो त्या पत्त्यावर पोहोचवेल. तो आता तेच पार्सल त्या पत्त्यावर डिलिव्हर करायला आलेला असतो, पण त्या घरी कोणीच नसतं. तेव्हा तो ते पार्सल तिथेच ठेवतो व त्यासोबत एक नोटही लिहून ठेवतो. ह्या पार्सलनं मला जिवंत राहण्यासाठी मदत केली, धन्यवाद. कळावं आपला चक नोलन. ते पार्सल आपण माघारी गेल्यास पोहोचू, हा विचार ही चक साठी एक आशादायी ठरला होता, म्हणून त्यानं त्या ओळी लिहिलेल्या असतात. पार्सल घराच्या दारापाशी ठेवून चक निघून येतो. त्या पुढचा सीन, चकने एका चौकात कार थांबवलेली असते. तो कन्फ्यूज असतो, नेमकं कोणत्या रस्त्यानं पुढे जायचं हे त्याला कळत नसतं. तेव्हा तो नकाशा पाहू लागतो. तिथे ट्रक मधून एक मुलगी येते. ती नकाशा पाहणाऱ्या चकला म्हणते, बहुतेक तू रस्ता चुकला आहेस. चक म्हणतो, खरंच की? ती मुलगी विचारते, कुठं जायचं आहे? त्यावर चक म्हणतो, तेच ठरवत आहे. मग ती मुलगी 4 रस्त्यांबद्दल माहिती देऊन तेथून निघून जाते. तेव्हा चकला तिच्या ट्रकवर तोच लोगो दिसतो, एंजलचे पंख असलेला लोगो, जो त्यानं आता थोड्याच वेळापूर्वी जे पार्सल डिलिव्हर केलं त्यावर होता. चकनं पार्सल ह्या मुलीच्याच घरी डिलिव्हर केलेलं असतं. चक त्या जाणाऱ्या ट्रक कडे पाहत स्माइल करतो. मूवीच्या सुरुवातीलाच हे घर दाखवलेलं होतं. कमानीवर 4 वर्षांपूर्वी डिक आणि बेटीना अशी 2 नावं होती, पण ह्यावेळी कमानीवर फक्त बेटीना नाव असतं. म्हणजे बेटीनाचा जोडीदार ही आता तिच्या सोबत नसतो, तीही एकटी असते चक सारखी. शेवटी चक 4 रस्त्यांकडे पाहतो आणि त्याची नजर ज्या रस्त्यानं मुलगी गेली तिकडे खिळते. चकच्या चेहऱ्यावर स्माइल असते, डोळ्यात नजरेत आशा असते, आणि इथं मूवी संपते.